नमस्कार मंडळी. माणूस किती हुशार आहे हे त्याने काय कमवलं यावरून नाही, तर त्याने स्वतःच्या कोणत्या गोष्टी राखून ठेवल्या आहेत यावरून समजतं. आजच्या काळात आपल्याला प्रत्येक छोटी गोष्ट जगाला सांगायची हौस असते, पण काही गोष्टी अशा असतात ज्या उघड्या केल्या की त्यावरती जगाच्या वाईट नजरा आणि टीका बसतात. आपल्या घरगुती गोष्टी, कमजोरी किंवा भविष्यातील योजना गावोगावी सांगत फिरलात तर लोक मदतीऐवजी तुमच्या पाठीमागे तुमची थट्टाच जास्त करतील. समाजात स्वतःची किंमत आणि वजन टिकून ठेवायचं असेल तर काही रहस्य काळजाच्या तिजोरीत कायमची बंद ठेवावी लागतात. लक्षात ठेवा, यशस्वी तोच होतो जो आपली खरी ताकद आणि गुपितं कोणाला न कळू देता शांतपणे आपलं साम्राज्य उभं करतो. म्हणूनच आयुष्यात यशस्वी आणि समाधानी व्हायचं असेल तर या 8 गोष्टींना कुलूप लावणं शिका. नंबर 1. नियोजन गुप्त ठेवावे. आपल्याकडे एक म्हण आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची. याचा अर्थ असा की जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते कोणालाही सांगू नका. याचं पहिलं कारण म्हणजे जेव्हा आपण एखादं मोठं स्वप्न किंवा प्लॅन लोकांना सांगतो तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया आपल्या उत्साहावर विरजण घालतात. काही लोक तुम्हाला घाबरवतील तर काही जण विनाकारण सल्ले देऊन तुमचा गोंधळ उडवतील. यामुळे तुमची जी एकाग्रता कामावर असायला हवी ती विचलित होते. दुसरं असं की विज्ञानानुसार जेव्हा आपण आपलं ध्येय दुसऱ्याला सांगतो तेव्हा आपल्या मेंदूला असं वाटतं की आपण ते काम पूर्ण केले. यामुळे खरी मेहनत करण्यासाठी लागणारी जिद्द कमी होते. तसेच या जगात सगळीकडे तुमचे हितचिंतक नसतात. काही लोक तुमच्या कामात अडथळे आणण्यासाठी टपलेले असतात. म्हणून तुमचं काम शांतपणे करा. तुमचा सराव गुप्त असू द्या, जेणेकरून तुमचं यश जेव्हा जगासमोर येईल तेव्हा त्याचा आवाज मोठा असेल. लक्षात ठेवा, वाघ जेव्हा शिकार करतो तेव्हा तो ओरडत नाही तर शांत राहून झडप घालतो. नंबर 2. घरातील खासगी वाद आणि भांडणं बाहेर काढू नका. आपल्याकडे जुने लोक नेहमी सांगायचे, घराची आबरू घराच्या उंबरठ्याच्या आत राहिलेली बरी. हे वाक्य आजच्या काळातही तितकंच खरं आहे. घर म्हटलं की 4 भांडी वाजणारच, थोडीफार कुरबुर ही होणारच. पण ही भांडणं जेव्हा आपण घराबाहेर नेतो किंवा तिसऱ्या माणसाला सांगतो तेव्हा आपण स्वतःच्याच हाताने स्वतःच्या घराचं हसं करून घेतो. याचं मुख्य कारण असं की बाहेरचा माणूस तुमच्या भांडणात कधीच तोडगा काढत नाही, उलट तो गंमत बघतो. तुम्ही ज्याला मित्र किंवा जवळचा समजून मौनातील मभळ सांगता तोच माणूस 4 चौघात तुमच्या घरच्या परिस्थितीची चर्चा करतो. यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्याबद्दल लोकांच्या मनात आदर कमी होतो आणि तुमच्या अगतिकतेचा फायदा घेऊन लोक तुमच्या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा, रक्ताची नाती कितीही टोकाला गेली तरी पुन्हा एक होऊ शकतात, पण बाहेरच्या माणसाच्या मनातून तुमच्याबद्दल बसलेली वाईट प्रतिमा कधीच पुसली जात नाही. घरातील वाद हे घरातील माणसासोबत बसून सोडवले पाहिजेत. जर घराची भिंत कमकुवत झाली तर बाहेरचे लोक खिळे ठोकणारच. म्हणून आपल्या माणसांचे दोष जगाला सांगण्यापेक्षा ते घरातच सुधारण्यावर भर द्या. संयम पाळा आणि घरची आबरू जपा, कारण विखुरलेलं घर सावरणं खूप कठीण असतं. नंबर 3. तुमची खरी कमाई आणि संपत्ती गुपित ठेवा. पैशाच्या बाबतीत एक साधा नियम आहे, खिशात किती आहे हे फक्त स्वतःला आणि देवालाच ठाऊक असावं. आपली खरी कमाई आणि संपत्ती कधीच उघड करू नये, कारण या जगाचा व्यवहार पैशावर चालतो. जेव्हा तुम्ही तुमची खरी श्रीमंती लोकांना सांगता तेव्हा नकळत तुम्ही तुमच्या भोवती अडचणी निर्माण करता. जर तुम्ही जास्त कमाई सांगितली तर लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. जे मित्र किंवा नातेवाईक कधी भेटत नव्हते ते अचानक उधारी मागण्यासाठी तुमच्या जवळ येतात. नकार दिला की नाती बिघडतात आणि होकार दिला तर दिलेला पैसा वेळेवरती परत येईल याची खात्री नसते. या उलट जर तुम्ही कमाई कमी सांगितली तर हे जग तुम्हाला कमी लेखायला लागतं आणि मान सन्मान देणं सोडून देतं.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नजर. तुमची प्रगती पाहून प्रत्येक जण खुश होईलच असं नाही. तुमच्या संपत्तीची चर्चा झाली की लोकांचा हेवा आणि मत्सर वाढतो, ज्याचा परिणाम तुमच्या कामावर आणि मानसिक शांततेवरती होतो. श्रीमंती ही मिळवण्यासाठी नसून सुरक्षिततेसाठी असते. त्यामुळे तुमचा आर्थिक स्तर तुमच्या राहणीमानाने समजून घ्या, पण आकड्यांची फुसरकी मारू नका. लक्षात ठेवा, शांत राहून श्रीमंती भोगण्यात जो आनंद आहे तो दाखवण्यात नाही. नंबर 4, केलेले दान आणि सामाजिक मदत कधीच मिरवू नका. आपल्या संस्कृतीत एक खूप सुंदर म्हण आहे, एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू नये. याचा अर्थ असा की जेव्हा आपण कोणाला मदत करतो तेव्हा त्यामागे फक्त माणुसकी असावी, प्रसिद्धीची भूक नसावी. आजकालच्या काळात लोक एखाद्याला मदत करताना आधी मोबाईल काढून फोटो काढतात, पण खरं सांगू का, अशा मदतीने समोरच्याचं पोट भरत असेलही पण त्याच्या स्वाभिमानाला मात्र ठेच लागते. केलेले दान मिरवण्याचे 2 मोठे तोटे आहेत. पहिलं म्हणजे जेव्हा आपण आपल्या मदतीचा गाजावाजा करतो तेव्हा त्या कामातलं पुण्य संपतं आणि तिथे अहंकार जन्माला येतो. मदत ही समोरच्याचे डोळे पुसण्यासाठी असते, स्वतःची छाती फुगवण्यासाठी नाही. दुसरं असं की ज्याला तुम्ही मदत केली आहे त्याला समाजात वावरताना कायम उपकृत किंवा लहान झाल्यासारखं वाटतं. तुमच्या एका फोटोमुळे किंवा बोलण्यामुळे त्या माणसाची गरिबी जगासमोर चव्हाट्यावरती येते. खरा दानशूर तोच असतो जो कोणी बघत नसताना कुणाचे तरी अश्रू पुसतो. मदतीचा ढिंडोरा पिटला की ती मदत राहत नाही, तो एक व्यवहार होतो. जर तुम्हाला खरंच मनापासून समाधान हवं असेल तर तुमची मदत गुप्त ठेवा. परमेश्वर सगळं बघत असतो, त्याला पुराव्याची गरज नसते. लक्षात ठेवा, फळांनी गजबजलेलं झाड नेहमी वाकलेलं असतं, ते कधीच ओढून सांगत नाही की मी किती फळं दिलीत. नंबर 5, तुमची कमजोरी आणि उणीवा कोणासमोरही उघड करू नका. माणसाचा स्वभाव असा असतो की तो दुबळ्यावरती आधी वार करतो. म्हणूनच आपल्या कमजोरी आणि उणीवा कधीही जगासमोर मांडू नयेत. आपण जेव्हा एखाद्याला आपली भीती किंवा कमकुवत बाजू सांगतो तेव्हा आपण नकळत समोरच्या माणसाला आपल्यावरती राज्य करण्याची किंवा आपल्याला जखम करण्याची संधी देत असतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे आज जे तुमचे मित्र आहेत ते उद्या तुमचे शत्रू होणार नाहीत याची शाश्वती नसते. रागाच्या भरात किंवा वैचारिक मतभेद झाले की हीच लोक तुमच्या उणीवांचा वापर करून तुम्हाला खाली खेचतात. समाजात वावरताना आपली ढाल इतकी मजबूत ठेवा की कुणालाही तुमच्या मनाचा अंदाज येणार नाही. लोक तुमच्या कच्च्या दुव्यावर नेम धरण्यात पटाईक असतात, त्यामुळे आपली दुबळी नस कोणाच्याही हाती देऊ नका. उणीवा प्रत्येक माणसात असतात, पण त्या जगाला सांगून सहानुभूती मिळवण्यापेक्षा त्या स्वतःशी कबूल करून त्या सुधारण्यावरती भर द्या. तुमची कमजोरी ही फक्त तुमची खाजगी गोष्ट असायला हवी. जो माणूस आपली भीती आणि उणीवा गुपित ठेवतो त्याला हरवणं समोरच्या शत्रूलाही कठीण जातं. लक्षात ठेवा, जखम उघडी ठेवली की माशा बसणारच. त्यामुळे आपली कमजोरी लपवून ठेवा आणि स्वतःची ताकद वाढवण्यावरती लक्ष द्या. नंबर 6, झालेला अपमान लोकांसमोर पुन्हा पुन्हा बोलून दाखवू नका. माणूस म्हणून आयुष्यात कधी ना कधी आपला अपमान होणारच, पण तो अपमान लोकांसमोर पुन्हा पुन्हा बोलून दाखवणं म्हणजे स्वतःच्या जखमेवर स्वतःच मीठ चोळण्यासारखं आहे. आपल्याला वाटतं की आपण आपलं दुःख सांगून लोकांची सहानुभूती मिळवू, पण खरं तर लोक तुमच्या पाठीमागे तुमचीच थट्टा करायला लागतात. याचं मुख्य कारण असं की जेव्हा तुम्ही तुमचा झालेला अपमान वारंवार सांगता तेव्हा लोकांच्या नजरेत तुमची प्रतिमा एक बिचारा किंवा लाचार माणूस अशी होते. लोक तुम्हाला सन्मान देण्याऐवजी तुमच्याकडे दयेने बघायला लागतात आणि कुणाचीही दया घेणं हा स्वाभिमानी माणसाचा दुसरा अपमान असतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा अपमान सांगून तुम्ही त्या अपमान करणाऱ्या माणसाला उगाच महत्व देता.
आणि त्याला शक्तिशाली बनवता. अपमानाचं उत्तर कधीच शब्दांनी देऊ नका. तो अपमान मनात एका आगीसारखा जपून ठेवा आणि त्या आगीचा वापर स्वतःची प्रगती करण्यासाठी करा. तुमचं यश इतकं मोठं असावं की ज्याने तुमचा अपमान केला त्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. लक्षात ठेवा, रडणाऱ्याला जग अजून रडवतं, पण जो अपमान पचवून शांतपणे पुढे जातो त्याच्यासमोर अख्खं जग झुकतं. त्यामुळे तुमची रडगाणी सांगण्यापेक्षा तुमचं कर्तृत्व सिद्ध करण्यावरती भर द्या. तुमची शांतता हीच तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठी चपराक असली पाहिजे. नंबर 7, तुम्हाला मिळालेले अनपेक्षित फायदे किंवा जॅकपॉट. आयुष्यात कधी कधी कष्ट न करता किंवा अनपेक्षितपणे एखादी मोठी संधी, पैसा किंवा यश मिळतं, ज्याला आपण नशीब म्हणतो. पण अशा वेळी आपल्याला खूप आनंद होतो आणि तो आनंद सर्वांना सांगण्याची घाई होते. पण शहाणपणा यातच आहे की मिळालेला हा जॅकपॉट जगाला सांगत सुटू नका. याचं पहिलं कारण म्हणजे लोकांचा दृष्टिकोन. जेव्हा लोकांना कळतं की तुम्हाला एखादी गोष्ट विनासायास किंवा नशिबाने मिळाली आहे, तेव्हा तुमच्या आजवरच्या कष्टाची किंमत त्यांच्या नजरेत कमी होते. त्यांना वाटतं की तुम्हाला हे सर्व सहज मिळाले. मग तुमच्या कौशल्याचा किंवा मेहनतीचा विचार बाजूला पडतो. दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे मत्सर. प्रत्येकाचं नशीब तुमच्यासारखं नसतं. तुमचा अचानक झालेला फायदा ऐकून लोकांच्या मनात हेवा निर्माण होतो. या मत्सरातून मग लोक तुमच्या कामात अडथळे आणायला किंवा तुमच्याबद्दल वावडी उठवायला सुरुवात करतात. काही लोक तर तुमचा हा फायदा कसा काढून घेता येईल किंवा तुम्हाला मिळालेली संधी कशी हिरावता येईल याचाच विचार करू लागतात. मिळालेला अनपेक्षित फायदा हा देवाचा आशीर्वाद समजून शांतपणे त्याचा उपभोग घ्या. तो मिळवला की त्याची बरकत कमी होते. तुमचं भाग्य तुमच्या मुठीतच बंद असू द्या, जेणेकरून कोणाची नजर लागणार नाही. लक्षात ठेवा, गुपचूप मिळालेली मोठी संधी ही तुमची ताकद असते, पण तिचा गाजावाजा केला की तीच तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरू शकते. नंबर 8, तुमच्या आयुष्यातील जोडीदाराचे दोष. संसार म्हटला की भांड्याला भांडं लागणारच, पण शहाणपणा यात आहे की त्या भांड्याचा आवाज घराबाहेर जाता कामा नये. आपल्या जोडीदाराचे दोष किंवा त्यांच्या चुका बाहेरच्यांना सांगणं म्हणजे स्वतःच्याच घराची अब्रू चव्हाट्यावरती मांडण्यासारखं आहे. याचं सर्वात महत्वाचं कारण असं की नवरा बायको किंवा जोडीदाराचं नातं हे विश्वासावरती टिकलेलं असतं. तुमच्या जोडीदाराला असं वाटत असतं की जगात कोणीही मला समजून घेत नाही, तर तुम्ही त्यांना समजून घ्याल. पण जेव्हा तुम्ही त्यांच्या उणिवा मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांना सांगता, तेव्हा तुम्ही तो विश्वास कायमचा तोडता. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यातील भांडण आज ना उद्या मिटेल. तुम्ही पुन्हा एकमेकांवर प्रेम करायला लागाल, पण ज्यांच्या समोर तुम्ही जोडीदारांची निंदा केली आहे त्यांच्या मनातली तुमच्या जोडीदाराबद्दलचा आदराची भावना कायम संपलेली असते. लोक तुमच्या जोडीदाराला नेहमी त्याच दोषाच्या नजरेने बघतील आणि भविष्यात कधीही संधी मिळाली की तुमच्या नात्याची थट्टा करतील. जोडीदाराचा सन्मान राखणं म्हणजे खरं तर स्वतःचा सन्मान राखणं होय. कारण लोक विचार करतात की जर हा माणूस आपल्या आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्तीबद्दल असं बोलू शकतो तर तो कोणाचाच होऊ शकत नाही. त्यामुळे जोडीदाराबद्दलची तक्रारी घरात बसून सोडवा. जगाला सांगून स्वतःचं हसं करू नका. लक्षात ठेवा, नातं टिकवण्यासाठी एकमेकांचे दोष लपवावे लागतात, ते चव्हाट्यावरती मांडायचे नसतात. मित्रांनो, शहाणपणा हा फक्त पुस्तकात नसून तो आपल्या वागण्या बोलण्यात असतो. आपण काय बोलतो त्यापेक्षा काय बोलत नाही यावर तुमचं आयुष्य कसं असेल हे ठरतं. हे जे 8 मुद्दे आपण पाहितले ते फक्त नियम नाहीत, तर ते तुमच्या स्वाभिमानाची आणि सुखी आयुष्याचे बॉडीगार्ड आहेत. लक्षात ठेवा,
आपलं आयुष्य हे एक पवित्र मंदिरासारखं असतं. मंदिरात गाभारा जसा शांत आणि सुरक्षित असतो, तसंच तुमच्या आयुष्यातील काही खास गोष्टी फक्त तुमच्या आणि देवाच्या मध्येच असायला हव्यात. जे लोक आपले सर्व पत्ते जगासमोर उघडे करतात, त्यांना हे जग पत्त्यांच्या बंगल्यासारखं विखरून टाकायला वेळ लावत नाही. तुमची स्वप्न, तुमची कमाई, तुमची नाती आणि तुमच्या उणीवांना गुप्ततेचं कवच द्या. जेव्हा तुम्ही शांत राहून तुमचं काम करत राहता, तेव्हा तुमची प्रगतीच जगाला ओरडून तुमची ओळख सांगते. जास्त बोलून स्वतःची किंमत घालवण्यापेक्षा शांत राहून स्वतःचं साम्राज्य उभं करा. तुमचा आजचा संयम उद्याच्या यशाचा पाया ठरेल. तुमचं यश जगाला दिसू द्या, पण तुमचा संघर्ष आणि तुमचे डावपेच मात्र काळजाच्या कोपऱ्यात असू द्या. तर मंडळी, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.